तालुक्यातील एकूण 5 गावात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर यांच्या आर्थिक सहाय्याने व अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज मोजरी यांच्या अंतर्गत विस्लोन, पळसगाव, पाटाळा, कुजना व माजरी या गावात 185 एकल महिला सोबत उपक्रम राबवित आहे। गाव स्तरावर येणाऱ्या समस्या व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व शासनाच्या विविध योजना त्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाव स्तरावर एकल महिला किसान संघटना स्थापन करीत आहे। त्यामध्ये या सर्व एकल महिलांची शेळी पालन व्यवसायाकरिता निवड करून 50 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात शेळ्या देण्यात आल्या। पुढील उर्वरित राहिलेल्या एकल महिलांची निवड करून शेळ्या देण्यात येणार आहे। एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचा सतत प्रयत्नशील सातत्यपूर्ण विकासासाठी एकल महिला परित्यक्ता घटस्फोटित महिला गरजू वंचित महिलांसाठी यांचे लाभ व त्यांचे हक्क मिळावेत व त्या दृष्टीने पुढील कामाची वाटचाल सुरू आहे। पुरुषाची साथ नसताना या एकल महिलांना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सतत भेडसावत असून अपेक्षा अशीच या एकल महिलांना अटी व शर्ती न ठेवता सरळ शासकीय योजनेत सामावून घेतले पाहिजे। यासाठी कार्यरत असलेले अपेक्षा होमिओ सोसायटीचे संचालक डॉक्टर मधुकर कुंबळे व कार्यकर्ते दीपक तिखे, संजीवनी पवार, मनुताई वरठी, डॉक्टर देवानंद वरकड व विचार विकास सामाजिक संस्थेचे संचालक किशोर चौधरी, कुणाल सुलभेवार यांचे नियमित मार्गदर्शन या एकल महिलांना गाव स्तरावर गाव बैठका, गृह भेटी घेऊन यांना बळकट करण्याचे काम करीत आहे। यापुढे चंद्रपूर जिल्ह्यात एकल महिला किसान संघटनेच्या स्थापना करून त्यांचे प्रश्न सरकार दरबारात मांडू व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र एकल महिलांचा जाहीरनामा सादर करू अशी ग्वाही अपेक्षा होमिओ सोसायटीचे कार्यकर्ते सोमेश्वर चांदुरकर यांनी दिली।